स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मधून देवा जाधव, साहेबराव जाधव व कल्पेश कांडेकर यांना पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म प्रदान करण्यात आले आहे। एबी फॉर्म मिळाल्यानंतर तिघांनी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देवा जाधव म्हणाले, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी नेतृत्वाचा मनापासून आभारी आहे। निष्ठावंत शिवसैनिक व मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले। तर साहेबराव जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात अपेक्षित विकास झाला नाही। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असे स्पष्ट केले। प्रभाग क्रमांक 10 मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या उमेदवारीने राजकीय वातावरण तापले असून निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे। आज नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माझ्यावर जो विश्वास दाखवला, आज मला या ठिकाणी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला आहे आणि आत्ताच आम्ही तो नाशिक महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रभाग क्रमांक 10 मध्ये तो उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून नागरिकांना विनंती करतो की निष्ठावंत शिवसैनिकाला यावर्षी न्याय द्यावा आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाचे 2 उमेदवार डॉक्टर वृषाली सोनवणे आणि देवा मोहन जाधव यांना प्रचंड मतांनी या ठिकाणी विजयी करावे अशी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। निष्ठावंत शिवसैनिकाचा फॉर्म येण्यासाठी थोडा वेळ लागला आणि बरेच शिवसैनिक वाट पाहत होते, काय सांगा? नक्कीच त्या बाबतीत युती आणि आघाडीच्या या चर्चांमध्ये थोडा उशीर झाला, पण पक्षाने या ठिकाणी एबी फॉर्म दिला आणि एक शिवसैनिकाला न्याय दिला। एक कट्टर शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून बरेच जण तुमच्या फॉर्मची वाट पाहत होते, मात्र फॉर्म समोर आला नाही, लेट आला, काय? नाही असं म्हणता येणार नाही, पण पक्षाच्या काही वरिष्ठांच्या चर्चा युतीच्या आघाडीच्या या चालू असल्यामुळे थोडासा उशीर झाला, पण आमची तयारी होती। फॉर्म एबी फॉर्म आल्यानंतर आम्ही लगेच भरला। मी सर्व महाविकास आघाडीचे या ठिकाणी एक आभार मानतो आणि शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांचे मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, आदित्य साहेब ठाकरे असतील, माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, तसेच आमच्या नाशिक जिल्ह्याचे वरिष्ठ नेते दत्ताजी नाना गायकवाड, वसंत भाऊ गीते, डीजी भाऊ सूर्यवंशी आणि प्रथमेशजी गीते या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। पॅनलमध्ये किती लोक? आमच्या पॅनलमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये डॉक्टर वृषाली सोनवणे या महिला सर्वसाधारण मधून उमेदवारी करीत आहे। ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून मी स्वतः देवीदास मोहन जाधव उमेदवारी करत आहे आणि आमची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांचे 2 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे। कुठल्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढताय? गेल्या वर्षानुवर्ष जे लोक निवडून येतात त्या लोकांनी आतापर्यंतचे जे विकास काम दाखवले कागदावरती ते प्रत्यक्षात या ठिकाणी उतरले नाही, तर त्या आतापर्यंतच्या कामांवर मी विविध वेळोवेळी आंदोलन केले आहे ना। अशोकनगरचा रिंग रोडचं आंदोलन असेल, डीपी रस्त्यांचं आंदोलन असेल, मी वेळोवेळी याबाबत आवाज उठवला। या संदर्भात माझ्यावर केसेस पण दाखल आहे, राजकीय केसेस दाखल आहे। या सगळ्या प्रश्नांचा निकाल लावण्यासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी या ठिकाणी उमेदवारी करत आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला जर विजय झाला तर आपला महापौर बसेल का, काय सांगा? नक्कीच आमच्या सर्व शिवसैनिकांना ही मनापासून एक इच्छा आहे आणि सर्वांची या ठिकाणी प्रामाणिकपणे निष्ठावंत जर लोकांना या ठिकाणी न्याय मिळतो तर नाशिककर या येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देतील असा विश्वास आम्हाला आहे। आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आपण काय आव्हान करतो? प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांनी विकासाला मत द्यावं। निष्ठावंत जे उमेदवार आहे, जे पक्षाशी प्रामाणिक आहे, ते नागरिकांशी प्रामाणिक राहतील इथून पुढच्या काळामध्ये। तर अशाच लोकांना या ठिकाणी संधी द्यावी। जे दल बदलू आहे, जो वेळोवेळी पक्ष बदलते, जो राजकारणाचा जो चिखल करताय, अशा लोकांना घरी बसवण्याची ही योग्य वेळ आलेली आहे। या आपल्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो। कुठल्या माध्यमातून आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे? गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळेजण बघतो आहोत की या नाशिक महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो काही नाशिक या ठिकाणी दत्तक घेतला होता, तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं स्मार्ट सिटी या नाशिकमध्ये झालेली नाही आहे।
हा एकदम महत्वाच्या मुद्द्यावरती या मुद्द्याचा समोर घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आपली प्रभागाच्या दृष्टिकोनातून कशी तयारी खरं तर प्रभागामध्ये पाहायला गेलं तर अख्खं संपूर्ण नाशिक नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रभागाची चर्चा झाली तो प्रभाग या ठिकाणी अनेक जण सत्तेसाठी इकडून तिकडे कोलांटोड्या मारताना दिसत आहेत. कुणीही पक्षाशी एकनिष्ठ नाही. जो व्यक्ती पक्षाशी एकनिष्ठ नाही तो त्या जनतेशी कसा एकनिष्ठ राहील मला याची कधी कधी शंका येते. आणि निश्चितच आम्हाला कल्पना आहे की एका निष्ठावंत शिवसैनिकांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव असा पक्ष आहे की जो निष्ठावंत शिवसैनिकाला दगडाला शेंदूर लावल्यानंतर देव करायचं काम या ठिकाणी करतो, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांना आपण काय आवाहन? निश्चितपणे मी नागरिकांना अत्यंत नम्रपणे विनंती करेन की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा सगळा कार्यक्रम असणार आहे. कळकळीची विनंती करेन की आपण सर्वजण या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्ह समोरील बटन दाबायचं आणि उद्धव साहेब आणि त्या रूपाने आमचे हात बळकट करून जनतेची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी ही विनंती करतो. निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये असे 3 कोणते ठोस कामे करतील काय सांगाल? प्रभागामध्ये खरं पाहायला गेलं तर अत्यंत महत्वाची कामं पाहायला गेलं तर प्रभाग फिरत असताना एकही रस्त्यामध्ये खड्डा नाही अशी परिस्थिती नाही. प्रत्येक रस्त्यावरती खड्डा आहे. आजही शोकांतिका वाटते की गेल्या 18-20 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये काम करत असताना वॉटर मीटर गटर या विषयावरती धरून काम करावं लागतं. ही सर्वात मोठा शंका काय आहे. नागरिकांनी हे विचार करणं गरजेचं आहे की या ठिकाणी आपण कोणाला निवडून देतो आहोत. थोड्याशा पैशांसाठी आपण कोणालाही विकता कामा नये. या ठिकाणी आपण मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन, सगळ्यांना आवाहन करेन की आपण सर्वजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी उभे राहा ही विनंती करेन. लोकशाही न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.